2 ते 3 वर्ष जुन्या वस्तू आहेत, तुम्ही त्याची क्लॅरिटी बघू शकता. त्यांना काही होत नाही, त्या जशा तशा स्वच्छ राहतात. आपल्या दिव्याची ज्योत आणि त्याची गरमी सहन होते, त्यामुळे तुमचा दिवा अखंड जरी चालू राहिला म्हणजे याचा हँडल गरम होत नाही, हातात घेऊन आरतीही करू शकता. खाली दिवा आहे, कव्हर आणि वरती कापुरासाठी धुपासाठी छान अरोमा येतोय. मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात. हो, फळी फुलपात्र, हा असा लांबण दिवा आहे. काय प्राइस रेंज आहे? मोठा दिवा हवा असेल या प्रकारे आपल्याकडे साइजेस आहेत. एक म्हणजे हळद कुंकू अक्षदा असं पण आहे आणि हळद कुंकू असं. बॅक साइडला बॉटमला शॅडो पडून जाते. आणि ज्या घरच्या पितळी, दगडी किंवा चांदीच्या दिव्यांवरती समयामध्ये कव्हर हवं असेल. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत. खूप छान असं कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. देवपूजेसाठी लागणारी भांडी, पण तांबा, पितळ, चांदी याच्यामध्ये नाही, तर बोरोसिल काचेपासून बनवलेली भांडी मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, जी क्लीन करण्यासाठी अतिशय सोपी आहेत. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी ज्योत्स्ना कांबळी फ्रॉम नासा ग्लास आर्टिफॅक्ट आणि आपण ग्लास पासून बनवलेल्या वेगवेगळ्या हँडक्राफ्टेड वस्तूंमध्ये डील करतो. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे वस्तू आपण कस्टमाइजही करून देतो. बदलापूरला आपलं वेअरहाऊस प्लस डिस्प्ले आहे, तुम्ही तिथून पिकअप देखील आपल्याकडून करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता इथे? कॉन्टॅक्ट नंबर आपला आहे 7208817004. या नंबरला तुम्ही कॉल करून, व्हॉट्सअप करून तुम्ही आपल्याला तुमच्या ऑर्डरही प्लेस करू शकता, इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता. हे आपलं टी पॉट आहे, केटल. या केटल मध्ये तुम्हाला अशा हे झाकण झालं, हा एक स्ट्रेनर आपण दिलेला आहे. आणि तुम्हाला चहासाठी किंवा कॉफीसाठी किंवा हर्बल टी आपण म्हणतो, काढा करायचा आहे, तो मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये भरायचं आहे आणि पाणी यामध्ये ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला चहा, कॉफी काढून घ्यायची गरज लागत नाही, कारण यामध्ये स्ट्रेनर असल्यामुळे खाली फक्त पाण्यामध्ये अर्क उतरतो त्याचा. आणि तुमची डिरेक्टली तुम्ही सर्व करताना टी कॉफी काढूनच. प्राइस रेंज सांगू शकता? हे तुम्हाला अर्धा लिटरचं आहे, हे तुम्हाला 2000 ला होतं. ओके. आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजही आहेत. हे पंचारती आहे, स्पेशली गणपतीसाठी वगैरे तुम्ही आरतीसाठी हे वापरू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा हँडल गरम होत नाही, हातात घेऊन आरतीही करू शकता. अच्छा, प्राइस रेंज सांगू शकता याची? हे 1350 ला आहे, 1350 ला. याच्यामध्ये एक छोटं साईज मिळतं रोज वापरासाठी, ते तुम्हाला 450 ला मिळून जाईल. आणि हे वेगवेगळ्या साईज मध्ये काय? हे लोटी भांड आहे. अच्छा. पाण्यासाठी म्हणा, तुम्ही ह्याचा कलश म्हणून सुद्धा वापर करू शकता. डायनिंग टेबलवर वापरता येतील असं हे 1 लिटरचं लोटी भांड आहे. अच्छा. हा असा लांबण दिवा आहे. काय प्राइस रेंज आहे याची? हा 1800 आहे. अच्छा. यामुळे तुम्ही चारही बाजूंना प्लस मध्ये ओके, तिकडे तुम्ही वाटी तेला तुपाच्या लावू शकता. अच्छा. हे समईचं कव्हर आहे. आता गणपतीत वगैरे फार गरजेचं आहे. पण मग हे क्लीन कसं करायचं? याला काही खराब होतच नाही, हे साध्या साबणाच्या पाण्याने निघून जाईल. ओके. बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे त्यावरती कसले डागही फक्त स्पंजने क्लीन केलं तरी होतं. अशा वेगवेगळ्या समया आहेत. काय रेंजने स्टार्ट होतात समया? आपल्याकडे छोट्या साईज मध्ये 400 पासून स्टार्ट होतात. ते तुम्हाला मग वरती जशी तुम्हाला साईज हवी त्याप्रमाणे बनवून मिळेल. अच्छा, म्हणजे तुम्ही कस्टमाइज पण करून देता? ऑफकोर्स. अच्छा. 2500 ची समई आहे आपल्याकडे. अच्छा. दिवसभर पुरेल एवढं तेल राहतं याच्यामध्ये. अच्छा, खूप सुंदर आहेत समया, वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत. हे दिवे जसं तुम्हाला आता गणपती नवरात्रीमध्ये अखंड दिवा हवा असेल त्या प्रकारे आपल्याकडे साइजेस आहेत. हा दिवा जो आहे आपला, हा तुम्हाला जवळजवळ 1.5 दिवस पुरतो याच्यामध्ये एकदा भरून ठेवलेलं. हो का? हा. आणि यामध्ये असं कन्सेप्ट आहे की आपण वरती एक प्लेट ठेवली आहे, त्यामुळे तुमचा दिवा वाऱ्यापासून देखील सिक्युअर होऊन जातो. प्लस या प्लेट मध्ये तुम्ही धूप, कपूर, अरोमा ऑइल असं काहीही वस्तू वापरू शकता. दिव्याच्या उष्णतेमुळे ते इव्हॅपोरेट होईल. हे आपले टी लाईट होल्डर्स आहेत. याच्या सोबत तुम्हाला प्रत्येकासोबत ह्या अशा आपण टी लाईट स्टँड देतो. अच्छा. जसं आता हा कॉम्बो येतो तुम्हाला आपल्याकडून. अच्छा, काय प्राइस रेंज आहे याची? हे तुम्हाला 200 रुपीज मध्ये फक्त होऊन जातं. याचं बॅक साइडला बॉटमला शॅडो पडून जाते आणि खूप सुंदर गेटअप येतो याचा. हे अगदी 200 असल्यामुळे तुम्हाला रिटर्न गिफ्टिंगला कुणाला द्यायचं खूप छान ऑप्शन आहे. हा, खूप छान ऑप्शन आहे. हे दिवे हे जे आहेत हे तुम्हाला 800 पासून स्टार्ट होतात.
हे हा. पण सेम तुम्हाला तुम्ही कापुराचा कन्सेप्ट दाखवला. हा. खाली दिवा आहे, कव्हर हा. आणि हे वरती कापुरासाठी ओहो, धुपासाठी छान अरोमा येतोय. येस. मस्त. आणि तुम्ही घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा हे तुम्ही अख्खा खूप घरभर फ्रेश सुगंध वाटतंय. हा, आहे. अशी वेगवेगळ्या टाइप मध्ये शेप मध्ये निरांजन आहेत. हे बघा, हा छोटासा लांबण दिवा रोज आपल्याला देव्हाऱ्यात वापरता यावा हा. यासाठी काय प्राइस रेंज आहे याची? हा 400 ला आहे. 400 ला. Yes. त्यानंतर हे असं रोजच्या वापराचं निरांजन सुंदर आहे. ह्याची प्राइस रेंज? हे 250. हा हा. त्यानंतर हे असं नंदादीप अच्छा, काय प्राइस रेंज आहे याची? 50 ला जातो तुम्हाला. अच्छा, हा खूप लांबण सुंदर दिवा. आहे लांबण दिवा. मस्त, खूप छान कलेक्शन आहे. या छोट्याशा समयाच आहेत ना? या सुद्धा समय आहेत. काय प्राइस रेंज आहे याची? 450 ला आहे. अच्छा, गिफ्ट देण्यासाठी छान ऑप्शन आहे. असे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. ही कापूरदाणी आहे, ही हे, छोटीशी yes, दुपार जे मी दुपारत. तुम्हाला मगाशी अच्छा अच्छा, सांगितलं सॉरी, ना, दुपारत. regular साठी, अच्छा अच्छा. कापूरसाठी, दुपारसाठी तुम्ही वापरू अच्छा, हे कुंकवाचे करंडे काय रेंजने आहेत? शकता. हे जे हळदी कुंकवाचे आहेत ते 350 400 अच्छा. पासून अगदी 750. दोन आहेत, 3 पण आहेत. म्हणजे हळद कुंकू अक्षदा असं पण आहे आणि हळद कुंकू असं पण हे आहे. असं रोजच्या देव्हाऱ्यात आपल्याला भरून ठेवायचं असेल तर हे असं सुद्धा आहे. खूप छान ऑप्शन आहे. फक्त भरून ठेवू शकता याच्यामध्ये आणि covering करू शकता. अच्छा, मस्त आहे, खूप सुंदर आहे. आणि ही थाळी? ही पूजा थाली आहे. पूजा थाली सुद्धा तुम्हाला ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून देतो. यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात. हो. फळी, फुलपात्र, ही तुम्हाला अत्तराची कुपी आहे. यामध्ये तुम्ही अत्तर स्टोअर करून ठेवू शकता. खूप सुंदर आहे. मोठी भांड छोट्या साईज मध्ये रोज देवाऱ्यात. ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल असतात? येस, यामध्ये जर तुम्हाला अच्छा. छोट्या size अच्छा, मोठी पाहिजे असेल तर मोठी पण मिळेल. ही मिळतं. अच्छा, साधासाठी कस्टमायझेशन फुल्ली अवेलेबल आहे. तुम्ही जे Okay. सांगाल ज्या साईज मध्ये सांगाल किती स्ट्रॉंग अच्छा. हे असे तुम्हाला 250 200 पासून तुम्हाला हे सेट हा 500 ला मोठा होतो. अच्छा. हा असा छोटा 250 ला होतो. ओके. फक्त कासव घ्यायचं असेल तर हे असं 100 रुपीज मध्ये आहे. अच्छा. हे तुम्ही तुमच्या हे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा वापरलं अच्छा. जातं. किंवा तुम्हाला जर पेपर वेट म्हणून वापरायचं आहे किंवा आपल्या फिश टँक मध्ये ठेवायचं आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू अच्छा, आणि या मूर्ती काय रेंजने आहेत? शकता. मूर्ती आपल्याकडे गणपतीच्या 100 रुपीज पासून अवेलेबल आहेत. जसे छोटीशी गाडीवरती ठेवण्यासाठी किंवा कुणाला सुंदर आहे. रिटर्न गिफ्ट ओपन ऑफ हा. मोमेंट देण्यासाठी. खूप छान आहे. हे कृष्ण पण छान आहे. येस. कृष्ण खूप सुंदर आहे. काय प्राइस रेंज आहे याची? वाव, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. आपण स्क्रीनशॉट काढून सुद्धा ऑर्डर करू शकता व्हॉट्सअप नंबरला. स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती पाठवून द्या. तुम्हाला डिटेल्स दिसता येईल. ह्या हे bangles- कडे आहेत. हे अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये वाव, घालू शकता. काय प्राइस रेंज आहे याची? 200 ला आहे. 200. सुंदर. खूप सुंदर आणि कलर त्याचे खूप हे spoon? कलर आहे. स्पून आहे ते तुम्ही डेझर्ट साठी वापरू शकता. अच्छा, मस्त आहे. आणि हे सगळे शोपीस आहेत, हो ना? हे गिफ्टिंग साठी वगैरे तुम्ही. काय प्राइस रेंजने चालू होतात हे ते? आपल्याकडे 300 पासून स्टार्ट होतो. अच्छा. छोट्या साईज अशा 300 ला आहेत. हा. त्या मोठ्या ज्या आहेत त्या 1300 पासून ते 5000 पर्यंतच्या वस्तू आहेत. वाव, मस्त. जे मधले हे जे आहेत ते 600 पासून स्टार्ट होतात. सुंदर, खूप सुंदर आहे. जी तांबेली. वाव, खूप सुंदर आहे. काय प्राइस आहे याची? हा 2500 चा आहे. हा एक पीस आहे आपल्याकडे. हा घोडा आहे, त्याच्या तोंडामध्ये परडी आहे फुलाची. वाव, किती सुंदर आहे. 2500 चा पीस आहे. खूप सुंदर आहे. सगळ्या वस्तू म्हणजे हाती बनवलेल्या आहेत. अच्छा, आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे? Yes, yes. तुम्हाला वाव. कोणत्याही वस्तूमध्ये तुम्हाला बल्क ऑर्डर द्यायची असेल ती सुद्धा आपण करून देऊ अच्छा, शकतो. रिटर्न गिफ्ट साठी बल्क मध्ये ऑर्डर देऊ शकतात. हे असे तुमच्या घरच्या पितळी, दगडी किंवा चांदीच्या दिव्यांवरती समयामध्ये कव्हर हवं असेल तर हे अशा अच्छा, कस्टमाइज करून देता आपण. करून देतो. खूप छान छान वस्तू आहेत. हे असं कामधेनू आहे. ह्याची प्राइस? हे 1250 ची आहे. अच्छा. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 550 पासूनची रेंज आहे. हे बघा, कुणालाही असं तुम्ही एकदम युनिक आणि अस्थेटिक आहे. कोणत्याही ओकेशनला तुम्ही नक्कीच. गिफ्ट करू शकता. कुणाकडे छोटे खाणे कार्यक्रम असेल तर रिटर्न गिफ्टिंग साठी सुद्धा खूप बरोबर. चांगले ऑप्शन्स आहेत.
आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. पुन्हा एकदा नंबर सांगते, 7208817004, ज्योत्स्ना कांबळी फ्रॉम न्यासा आर्टिफॅक्ट. आपलं इन्स्टा हँडल आहे, इन्स्टा सांगा ना. आपला आहे न्यासा आर्टिफॅक्ट्स या नावाने. Okay. तुम्ही त्यावरती आपले अपडेट्स चेक करू शकता. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, गुगल सुद्धा आहे. तुम्ही कुठेही चेक केलात न्यासाच्या नावाने सर्च करा, तुम्हाला सगळीकडे आपले डिटेल्स मिळून जातील. थँक्यू, धन्यवाद. ऍक्च्युली बरीच लोक मला भेटतात आणि मला विचारतात की काचेची वस्तू आहे ही तडकणार नाही का. तर मला एक सांगायचं आहे इथे की ही बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवलेली वस्तू आहे. या काचेला आपल्या दिव्याची ज्योत आणि त्याची गरमी सहन होते, त्यामुळे तुमचा दिवा अखंड जरी चालू राहिला तरी या काचेला तडा जात नाही. हा बेसिक काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या असतात, जसं काच गरम असताना त्यावरती पाणी नाही पडलं पाहिजे. काच तुम्ही हँडल करता आहात तर तुम्ही जशा तुमच्या घरातल्या क्रॉकरी हँडल करता काचेच्या, तसंच तुम्हाला या वस्तू सुद्धा हँडल करायच्या आहेत आणि तेवढ्याच डेलिकेसी या वस्तूंमध्ये सुद्धा आहे. जसं की आपण इमिटेशन ज्वेलरी, परफ्यूम, पावडर पासून लांब ठेवतो, त्याची आपण इतकी काळजी घेतो, तर या भांड्यांची सुद्धा तितकीच घेऊ शकतो. हा, मला तेच म्हणायचं, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला एक कंडिशन असते. बरोबर. तुम्ही त्याच्या कंडिशन टर्म्स एक्झॅक्टली तुम्ही फॉलो करा, त्या वस्तू तुमच्या अखंड तुमच्या सोबत राहणार, बरोबर. काही होत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लोक मला विचारतात, त्यांना स्वच्छ कसं करायचं असतं. तर हे स्वच्छ करणं खूप इझी आहे, याला काही जास्त कठीण काम नाहीये. कारण काच असल्यामुळे काचेवरती काही राहत नाही. तुम्ही साबणाच्या पाण्यातून काढा, काच स्वच्छ होऊन जाते. दिव्याच्या ज्योतीकडे बरेचदा इथे आपलं तेल जळून जळून राख चढतो आणि कार्बन तो जळल्यामुळे तिथे एक थर निर्माण होतो काचेचा. तुम्ही हा दिवा लिटरली बॉईलही करू शकता. बॉईल केल्यामुळे तो जो थर जमा झालेला असतो तो सॉफ्ट होतो आणि तुम्हाला क्लीन करायला इझी होऊन जातं. रेग्युलरली क्लीन करत असाल, सहज स्क्रब करा, स्क्रबने निघून जातं. फक्त जसं मी सांगितलं, काचेची वस्तू तुम्ही स्वच्छ करता आहात, तुम्हाला इझी गोईंग नाजूक पद्धतीने थोडंसं इझिली क्लीन, सॉफ्टली, प्रेमाने. तुम्ही या माझ्या वस्तू बघता आहात ना, या सर्व 2 ते 3 वर्ष जुन्या वस्तू आहेत. तुम्ही त्याची क्लॅरिटी बघू शकता, त्यांना काही होत नाही, त्या जशा तशा स्वच्छ राहतात. बॅकग्राऊंडला जास्त आवाज येतोय अशा कमेंट्स येतील, पण प्लीज थोडंसं समजून घ्या. यापेक्षाही वेगळं भरपूर असं कलेक्शन घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. तर मंडळी, असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. बोरोसिल काचेपासून बनवलेली ही भांडी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडली तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.